नमस्कार, मी संकेत आवटे. एक घर तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतं. हो, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घर बांधल्यानंतर प्रॉब्लेम सुरू होतात. बरेच लोक मी म्हणतोय, तुमच्या जवळच्या लोकांची उदाहरणं घ्या, तुम्हाला दिसेल. आजारपण सुरू होतं, मृत्यू येतो, अशा अनेक गोष्टी होतात. हे का होतं, कशासाठी होतं, त्याची प्रॅक्टिकल उदाहरणं पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कमी पैशामध्ये जर घर प्लॅन करायचं असेल, पगार कमी असेल, इन्कम कमी असेल, तर तो आपण कसा करू शकतो, हे प्रॉपर एक्सप्लेन मी करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कुठल्याही प्रकारे मी कुंडली बघून किंवा ग्रह ताऱ्यांचा वगैरे विचार करून काहीही सांगणार नाहीये. प्रॅक्टिकल उदाहरण देतोय, प्रॉब्लेम कुठं आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतोय आणि आपल्याला त्याचं सोल्युशन कसं काढायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. शांतपणे ऐका आणि स्वतः ऐकून मॅक्सिमम लोकांना शेअर करा, कारण त्यांना सुद्धा या जाळ्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाहीये, तुमची पण आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आपण लक्षात घेऊया की घर कामाला बांधायचं आहे. तर टिपिकल मराठी माणसाच्या डोक्यामध्ये एक असतं की स्वतःचं छप्पर असायला पाहिजे, स्वतःच्या छपराखाली माझा मृत्यू व्हायला पाहिजे, माझ्या घरात मी घेतलेल्या घरात मला राहायचं आहे. हे सगळे विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतात. मग हे चुकीचं आहे का? बिलकुल नाही. स्वप्न बघणं चुकीचं आहे का? तर 100% चुकीचं नाही. पण घर घेण्याआधी आपली कंडिशन काय आहे हे बघणं गरजेचं आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट, मी बाहेरून पैसे उचललेत का? पाहुण्यांच्याकडून, मित्रांच्याकडून, इकडून तिकडून पैसा उचलून ऑलरेडी मी कर्जामध्ये आहे. माझी कार आहे, बाईक आहे, इतर गोष्टी मी ऑलरेडी परचेस केलेल्या आहेत. बऱ्याच घरांमध्ये मी बघतो, घरावर चांगली कौलं सुद्धा नसतात, पण दारामध्ये खूप चांगली कार लावलेली असते, चांगल्या स्पोर्ट बाईक लावलेल्या असतात. आता ते योग्य अयोग्य तुमचं तुम्ही ठरवा, मी त्यामध्ये जास्त घुसणार नाही. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की बाहेरून बराच ऑलरेडी पैसा उचललेला असतो, पाय ऑलरेडी दलदलीमध्ये फसलेला असतो. आपण काय करतो? पुन्हा एकदा लोन घेतो, मोठ्या अडचणीत आपण फसतो. लक्षात घ्या, कारण ते हप्ते, त्यांचं रोज घरी येणं, बेल वाजवणं, पैसे मागणं, हे ऑलरेडी आपल्या मागे लागलेलं असतं. पहिला तर मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करेन, जवळच्या लोकांकडून पैसा घेऊ नका, मित्रमैत्रिणींकडून, पाहुणे मंडळींकडून पैसा उचलण्याचा प्रयत्न करू नका. जर तो केला असेल, लवकरात लवकर त्यातनं बाहेर पडा. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जो पैसा उचलताय ना, तुम्ही जे कर्ज घेताय, इतरांकडून पैसे तसेच उधार म्हणून घेताय, ते खर्चासाठी घेतलेले असतात. ॲसेट आणि लायबिलिटी, टेक्निकली गोष्टीत जर गेलो ना आपण, तर हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ॲसेट म्हणजे काय? नवीन काहीतरी बिल्ड करण्यासाठी, एखादं चांगलं ऑफिस, एखादा बिझनेस, एखादा व्यवसाय ज्यामधून मला परत पैसा येणार, एखादी जमीन विकत घेणं, मी परत रेट वाढल्यानंतर विकणं, दॅट इज कॉल्ड ॲसेट. लायबिलिटी म्हणजे काय? एखादी बाईक घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, मला लग्न करायचं आहे, XYZ गोष्टींसाठी पैसा उचलणं, जो आपल्याला परत कमवून देणार नाही त्या गोष्टीच्या माध्यमातून. अशा गोष्टींसाठी पैसा उचलणं कृपया बंद करा. मी खूप साऱ्या लोकांना फसलेलं बघतोय. मी हजारो लोकांचा प्लॅन करून देतोय, कन्सिस्टंटली मी लोकांना भेटतोय. मॅक्सिमम यंग मुलं यामध्ये फसतायत आणि खूप मुलांवर प्रेशर आहे. मुलींवर तर आहेच आहे, पण मुलांवर प्रचंड जास्त प्रेशर आहे. ज्याचं वय 22, 23, 24 आणि त्या मुलाला सांगितलं जात आहे तुझं स्वतःचं घर पाहिजे, चांगली महागडी नोकरी पाहिजे ज्यामधून पैसा चापून मिळतोय, कार असायला पाहिजे, टियर 1 सिटीमध्ये, मुंबई, पुणे, दिल्ली अशा सिटीमध्ये तू राहायला असायला पाहिजे. हे भयंकर प्रेशर मुलांवर आहे, कारण त्याशिवाय तुला चांगली मुलगी मिळत नाही. आजपर्यंत प्रेशर हे पडलं की जर तुला सेटल व्हायचं आहे तर चांगलं शिक्षण, चांगले मार्क, तिथून पुढे हा सगळा तगादा त्याच्या मागे लागतो. 30च्या आधीच ही मुलं म्हातारी झालेली असतात आणि फॅक्ट आहे, त्याच फेजमधनं मी सुद्धा पुढे गेलोय, त्यामुळं मला माहिती आहे कसं वर्क होतं. प्रचंड प्रेशर असतं. आता ही मुलं कोणासमोर बोलू पण शकत नाहीत आणि यामुळे होतं असं, बीपी, शुगर, वेगवेगळे आजार, हार्ट अटॅक, हे सगळं सुरू होतात आणि हे अजून दलदलीमध्ये फसत जातात. त्यामुळे पहिलं आपल्याला काय काम करायला पाहिजे की आपल्याला मेजरली फोकस करायला पाहिजे, आपली करंट सिच्युएशन काय आहे. महागड्या गोष्टी आल्या म्हणजे सगळं काही येत नाही आणि म्हणूनच आपण प्लॅन काय करणार, आपण सध्या कोणत्या स्टेजवर आहोत. आता सरळ बघा, कॅल्क्युलेशन सांगतो. आपण मिडल क्लास आहोत का हे पहिला बघावं लागेल. आपण अप्पर मिडल क्लास की हायर मिडल क्लास, रिच फॅमिली आहे आपली, काय आहे? रिच आहात तर तुम्हाला माझी गरज नाही आहे,
बेसिकली एखादा कॉल केला, माहिती घेतली, तुम्ही अफोर्ड करू शकता पर्सनल फायनान्सिंग आणि या सगळ्या गोष्टी. पण मध्यमवर्गीय, बिलो मध्यमवर्गीय लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो. आता मध्यमवर्गीय कुणाला म्हणायचं? आजही 90% लोकांना वाटतं की ते मध्यमवर्गीय आहेत, पण ते लोक मध्यमवर्गीय नाही आहेत. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असं का म्हणतोय मी? क्या बात कर रहे हैं? सिंपल गोष्ट सांगतो. जर तुमच्या घरामध्ये आजच्या घडीला आता मध्यमवर्गीय 10, 20, 25, 30 वर्षापूर्वी जो होता तो आत्ता तसाच त्याला मध्यमवर्गीय म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? परिस्थिती बदलली, महागाई बदलली, पैशाची व्हॅल्यू बदलली आणि बरंच काही बदललंय. त्यामुळं जर तुम्ही 50,000 कमवत असाल तर तुम्ही आहात मध्यमवर्गीय. तुम्ही म्हणाल हो येतात ना माझ्या घरी 50,000, पण तुमच्या घरामध्ये जर 4 लोक असतील तर तुम्ही 2 लाख रुपये कमवणं अपेक्षित आहे. आता ही सगळी जबाबदारी एकट्याने घेणं अपेक्षित आहे का? तर बिलकुल नाही. समजा माझे वडील आहेत, माझे वडील कमवतात 50,000 रुपये, माझी पत्नी कमवते 30,000 रुपये, पण मी कमवतो 1 लाख रुपये. तर होईल टोटल कॅल्क्युलेशन 1,80,000 रुपये. आता या केसमध्ये तुम्ही या तिघांना मध्यमवर्गीय कन्सिडर करू शकता, कारण 1.5 लाखापेक्षा या तिघांचा इन्कम जास्त आहे. पण जर यामध्ये माझी आई सुद्धा आहे तर 4 लोक झाली, अपेक्षित आहे 2 लाख रुपये कमवणं, तर तुम्ही काठावर मध्यमवर्गीय आहे असं आपण समजू शकतो. आता हे कोणालाही क्रिटिसाइज करणं किंवा कोणाला कमी लेखणं यासाठी हे मी बोलत नाहीये. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रॅक्टिकल रिअल कंडिशन काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे काय? परिस्थिती चेंज होते. उद्या तुम्ही धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला, अदानी काही असू शकता. का? तर प्रत्येकाने सुरुवात शून्यातनं केलेली आहे. कोणाचे तारे कधी बदलतील हे सांगता येत नाही. पण सध्या रिअल कंडिशन काय आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. कारण जर माझा इन्कमच कमी आहे, इमॅजिन करा ना, 4-5 लोक आपण घरामध्ये राहतोय आणि माझा टोटल इन्कम 30,000 40,000 रुपये आहे 4 लोकांच्या मध्ये, आणि त्यातला मी 20,000 रुपयांचा हप्ता देतोय होम लोनसाठी. तुम्हाला माहित आहे 20,000 रुपये जेव्हा मी देईन ना तेव्हा मला किती लाख रुपयांचं लोन मिळणार आहे? 23 लाख रुपयांचं. आज एखादा फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर 50 लाख 60 लाख रुपयांची गरज असते, आणि जर 50-60 लाख रुपयांचं लोन घेताय तर 60 लाखासाठी 50,000चा हप्ता येतो. इमॅजिन करा, सगळा पैसा माझा हप्त्यामध्ये जाईल. मग दुसऱ्याला दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी बाकीचं कर्ज, डोक्यावर त्रास, आणि त्यात हे अजून लोन. मग एक शब्द मी वापरला होता, नवीन घर बांधल्यानंतर घरात आजारपण येणं, मृत्यू होणं, या सगळ्या गोष्टी का होतात माहितीये? मध्यमवर्गीय माणूस एक महागडा आर्किटेक्ट हायर करू शकतो? बिलकुल नाही. महागडा इंजिनियर हायर करू शकतो? बिलकुल नाही. घे 60 लाख रुपये, चावी दे हातामध्ये, एखादा बिल्डर हायर केला, होतं? नाही होत. तो काय करतो? पैसा वाचवतो. मी सुद्धा बांधलंय घर. 5, 6, 7 लाखाच्या दरम्यानी मी खर्च केलेला होता. ॲव्हरेज मला वाटतं 6 लाख समथिंग काहीतरी मी खर्च केले होते. राऊंड फिगर 6-7 लाख रुपये तुम्ही पकडू शकता. जेव्हा मी जॉब करत होतो त्यावेळेला प्रत्येक वस्तू खरेदी करणं, घरात आणून टाकणं माझी जबाबदारी, कारण मी गौंड्याकडून सगळं काम करून घेत होतो. त्यावर पाणी मारणं ही जबाबदारी माझी. वेळोवेळी जॉब कुठे गेलेला नाही, जॉबला परत जाणं, तिथलं टेन्शन, फिजिकली प्रचंड धावपळ व्हायची. पाण्याची अरेंजमेंट, मटेरियलची अरेंजमेंट, गौंडी आलाच नाही, त्याच्या हाताखालची माणसं आली नाही, दुसरं कोणीतरी XYZ अजून लोक वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतंय, कोणी खिडकीवर काम करतोय, कोणी पत्रे घालण्यासाठी जे काही फ्रेमवर्क लागतं तो वेगळाच व्यक्ती काम करतोय. वेगवेगळी लोक काम करत असतात. मग त्यांनी दांड्या मारल्या, वेळेत आलेच नाहीत, पळूनच गेला पैसे घेऊन, असे अनेक प्रकार होत असतात. हे सगळं आपल्याला हँडल करावं लागतं. प्रचंड फिजिकल धावपळ. आणि दुसरं इमोशनल स्ट्रेस का असतो? पैशाचा त्रास असतो मागे, वेगवेगळ्या लोकांचे पेमेंट्स करायचे असतात, परत नवीन पैसा उभा करायचा असतो, ऑफिसमधलं वेगळंच टेन्शन असतं. हे सगळं घेऊन एकत्रित आपण पळत असतो आणि आपल्याबरोबर आपल्या घरातल्यांची सुद्धा वडाताण होत असते, आणि त्यामुळंच त्या घरामध्ये आजारपण सुरू होतं. बऱ्याच वेळेला वयस्कर लोक साठवलेला सगळा पैसा त्यामध्ये घालतात, त्यांचा तिथं मृत्यू होतो. का होतो? अचानक धावपळ सगळी सुरू झालेली असते. आणि या केसेस तुम्ही बघाल, आजारपण तर असतं, सगळ्या गोष्टी असतात, त्या घराचा वेगळाच त्रास सुरू असतो, पैसे कुठनं आणायचं, काय करायचं, डोक्यावर सगळं ओझं बसलेलं असतं, आणि वयस्कर लोक हे हँडल करू शकत नाहीत. त्यामुळे तिथं मृत्यू येतो. आणि यासाठीच आपण जन्म घेतलाय का? साधा प्रश्न स्वतःला विचारून बघा. एक 4 भिंतींसाठी मी जन्माला आलोय का? एक चांगली क्वालिटी लाईफ मला जगायची आहे, त्यासाठी मी हे सगळं करू. आता बघा, एक सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो. 60-70 लाखाचा मला काहीतरी घर किंवा फ्लॅट घ्यायचा आहे. इमॅजिन करू आपण 70 लाख रुपये. या 70 लाख रुपयांसाठी मला
किती रुपयांचा हप्ता येईल? 20 वर्षांसाठी जर मी लोन करतोय 8.5%, मी 10-12% तर पकडतच नाहीये, 8.5% जरी मी लोन घेतलं ना तरी सुद्धा 60,000 रुपयाचा EMI येतो. 60,000 रुपये म्हणायचं कशाला? जर मी दर महिन्याला 60,000 20 वर्ष पे करतोय तर त्या घरासाठी माझं आयुष्य घालवायचं आहे का? समजा तुमच्या पूर्ण फॅमिलीचा इन्कम आहे 1 लाख रुपये, त्यातले 60,000 रुपये मी हप्ता देतोय, म्हणजे महिन्यातले 15 ते 20 दिवस मी राबतोय 4 भिंतींसाठी. इमॅजिन करा आणि थोडासा प्रॅक्टिकल विचार करा आणि या जाळ्यातून कृपया बाहेर पडा. जर आता तुमचं तेवढं बजेट नसेल तर कृपया यामध्ये अडकून पडू नका. मी तुमच्यासाठी एक चार्ट बनवलाय, आकडे सांगतोय. जर समजा तुमचा पगार असेल 30,000 रुपये तर 30% जास्त EMI घरासाठी खर्च करू नका. पहिली कंडिशन काय? तर सगळं कर्ज नील असायला पाहिजे. दुसरं, कुठलंही कर्ज तुमच्या डोक्यावर नसेल तर 30-40-50चा रूल वापरू शकता. 50 पर्यंत तुम्ही जाऊ नये ही माझी अपेक्षा आहे. आपण 30 पर्यंतच आता सध्या बोलूयात. 30 म्हणजे काय? तर 30% ऑफ EMI ऑफ युअर टोटल सॅलरी. म्हणजे माझ्या घरी 1 लाख रुपये येतात, डोंट वरी, यामधले तुम्ही 30-32 हजार रुपये खर्च करू शकता फॉर द EMI. त्यापेक्षा पुढे जाऊ नका. 1 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर तुम्ही 40% पर्यंत जाऊ शकता. इमॅजिन करा, तरी सुद्धा टोटल कमाईची 40% फक्त एका घरासाठी आपण खर्च करतोय. पण आपण असं कन्सिडर करतोय की तुमचा इन्कम चांगला आहे जो भविष्यात चांगली ग्रोथ देऊ शकतो. पण जर एज्युकेशन कमी आहे, सॅलरी ऑलरेडी कमी आहे, तिथं ग्रोथ नाहीये, खेडेगावामध्ये तुम्ही राहताय, Tier 3, Tier 4, Tier 2 मध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा खूप चांगली ग्रोथ तुमच्या सॅलरीची होत नाही. त्यामुळं अति मोठी स्वप्न बघणं चुकीचं आहे. बघा, खर्चाच्या बाबतीत अति मोठी स्वप्न बघणं खूप चुकीचं आहे. हा, पण जर तुम्ही कमाईच्या बाबतीत मोठी स्वप्न बघताय आणि नंतर खर्च करताय तो पुढचा पार्ट आहे. पण आता आपण बोलतोय कमी कमाईबद्दल. त्यामुळे चार्ट तुम्हाला सांगतो, सगळी कर्ज नील केलेत. आता मी आलो मूळ मुद्द्यावर. 30,000 रुपये तुमचा टोटल इन्कम आहे तर 12 लाखापेक्षा जास्त लोन घेऊ नका. 60,000 रुपये इन्कम आहे तर 23 लाखापेक्षा जास्त लोन, राऊंड फिगर 25 लाखाच्या वर जाण्याचा प्रयत्न करू नका. 1 लाख रुपये सॅलरी आहे तर 35-40 लाखाच्या वर लोन जाऊ देऊ नका, जेणेकरून त्याचा हप्ता 30,000 रुपयांच्या आसपास येईल. म्हणजेच आपण 30%च्या आसपास त्याचा EMI पे करणार आहोत. जर तुमचा 1,20,000च्या वर सॅलरी असेल तर तुम्ही 45-46 लाखाचं लोन घेऊ शकता, ज्याचा EMI 40,000 रुपये येतो. आणि जर तुमची सॅलरी 1.5 लाख अँड अबोव असेल तर तुम्ही 50-60 लाख 70 लाखापर्यंतही जाऊ शकता, जिथं 50-60 हजार रुपये तुमचा EMI येणार आहे. सो इमॅजिन काय करायचंय आपल्याला, रिव्हर्स कॅल्क्युलेशन करू. कारण जर रिव्हर्स कॅल्क्युलेशन नाही तुम्ही केलं, EMI किती येणार हे नाही कळालं तर घर बांधण्याला काहीच अर्थ नाही. आता यामध्ये पुढचा महत्वाचा पार्ट, घर बांधताना प्लॅनिंग केलं 20 लाखाचं आणि आपण बांधतोय 30 लाख रुपयांचं. हा मूर्खपणा 80%पेक्षा जास्त लोक करतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. की प्लॅन वेगळाच असतो आणि नंतर अरे असू दे ना, थोडंसं चांगल्या टाईल्स घालू, अरे असू दे थोडासा चांगला अजून पेंट आणू. या प्रत्येक गोष्टीमुळे अजून चांगलं आपल्यासाठीच करतोय, आपणच राहणार, यामुळं वाट लागते. त्यामुळं मूर्खपणा बिलकुल करू नका. आणि थोडेसे हार्ड वर्ड मी वापरतोय कारण यामुळे तुमची लाईफ बर्बाद होण्यापासून मी वाचवण्याचा प्रयत्न करतोय. सो कृपया जे घर मी बांधतोय ना ते योग्य व्हॅल्यूचंच असायला पाहिजे. इमॅजिन करा, 1 लाख रुपये पगार आहे, 70-80 हजार रुपयाचा EMI मी भरतोय. अरे शिल्लक काय राहिलं? ताजमहाल बांधायचा आणि तिथे भिकाऱ्यासारखं राहायचं. काय अर्थ आहे का याला? काहीच नाही ना. जर मी क्वालिटी लाईफ स्पेंड करू शकत नाहीये बिकॉज ऑफ दिस होम, तर त्या घरामध्ये न गेलेलं चांगलं. बिनधास्त 1 कोटीचं घर मला 20,000 मिळतं, बरोबर ना? 20,000 भाडं दिलं, कोणी आम्हाला चांगला बंगला देतो, चांगला फ्लॅट देतो, इझिली मिळतो. मी कोल्हापूरचं उदाहरण देतोय. आता तुम्ही मुंबईचं बँद्राचं उदाहरण देऊ नका, 1 लाख रुपयाला मिळतो, पण त्याची प्राइस पण करोड रुपयांची असते. समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2, 5, 10 कोटीचं घर तुम्ही घेताय, तेवढ्या लाखामध्ये तुम्हाला पे पण करावं लागेल ॲज अ रेंट. सिंपल लॉजिक आहे. 1 ते 2% यील्ड येतो. म्हणजे काय, जे काही मी इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्या 1-2% मला रिटर्न मिळतो, वार्षिक रिटर्न. म्हणजे इमॅजिन करा, चिल्लर रेटमध्ये, चिल्लर भाड्यामध्ये मला घर मिळू शकतं. आता पुढचा पार्ट येतो, तो खूप महत्वाचा आहे. हा लक्षात तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे. परवाच माझ्या एका मित्राशी बोलणं सुरू होतं की अरे फ्लॅट मला घ्यायचा आहे आणि तो 30 लाखाचा फ्लॅट आहे. 30 लाखाचा जुना फ्लॅट तो विकत घेतोय, 1 BHK फ्लॅट आहे आणि लोनला वेळ लागतोय, खूप डिले होतोय, अजून काही दिवस जाणार आहेत, मला या मार्च एंडिंगच्या आत घ्यायचं आहे. बरं ठीक आहे, मान्य आहे. मी एक काम करतो, माझं सगळं सेव्हिंग मोडतो आणि 30 लाखाचं लोनच कॅन्सल करून मी डायरेक्ट
स्वतःच्या पैशांनी बाय करतो. इमॅजिन करा, सगळं सेव्हिंग मोडून आपण जर ते घेतलं, पुढं येणारा पैसा आपण उधळत राहतो, सेव्हिंग झिरो. मग तुम्ही म्हणाल अहो चांगलंच आहे ना, कशाला लोन करायचं. लोन ही वाईट गोष्ट असते. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला 10% कमी रेटनी लोन मिळत असेल, आता सध्याचा रेट काय सुरू आहे 8.5%, 8%, या रेटनी लोन मिळते आणि जर ते तुम्ही घेत नाही तर तो तुम्ही मूर्खपणा करताय. का? सिंपल लॉजिक सांगतो. आता तुम्ही म्हणाल तो पैसा घ्या, शेअर मार्केटलाच लावा, मार्केटमधनं 20% रिटर्न काढा तर चांगली मोठी अमाऊंट बनेल. ही फिलॉसॉफी नाही सांगणार आहे मी. सिंपल लॉजिक सांगतो, मजेदार गोष्ट आहे, लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा, मजा येईल तुम्हाला. आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे या व्हिडिओचा. इमॅजिन करूया 70 लाख रुपयाचं तुम्ही लोन घेताय. छोटं उदाहरण देणार आहे. 70 लाख रुपयांचं लोन मी घेतोय, 8.5% व्याज आहे. तर यासाठी ॲव्हरेज 60-70 हजार रुपयाचा मला EMI भरावा लागतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढं लोन 20 वर्षांसाठी आपण घेणार त्याच्या जवळपास डबलपेक्षा थोडीशी जास्त अमाऊंट तुम्हाला भरावी लागते. म्हणजे 1 कोटीचं लोन करताय तर 2-2.25 कोटी रुपये तुम्हाला परत करावे लागतात व्याजासहित. आता 70 लाखाचं लोन जर मी घेतोय तर 7-2-14, 1.5 कोटी रुपये मला परत करावे लागणार आहेत व्याजासहित 20 वर्षांमध्ये. पण मी तेच 70 लाख रुपये समजा माझ्याकडे अवेलेबल आहेत, जसं मी मगाशी मित्राची केस सांगितली, तेच 70 लाख माझ्याकडे जर अवेलेबल असतील तर मी एक काम करणार, तेच 70 लाख इन्व्हेस्ट करणार. हा, परत तिथेच आलात, पण मी 8.5% व्याजदरानंच इन्व्हेस्ट करतोय. बघा, 8.5%च. मग व्याज पण 8.5%च आणि जे मी भरणार आहे EMI तो पण 8.5%नीच आहे. मग काही घंटा मी कमवणार आहे? नाही. EMI कॅल्क्युलेटर काढा, त्याच्यामधून हे कॅल्क्युलेशन्स करून बघा. मी जे सांगतो हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघाल तेव्हा तुमची विचारसरणी कम्प्लिटली बदललेली असेल, कारण आपण त्या लेवलला जाऊन कधी विचारच केलेला नाही. पण मी करतोय ना, माझं कामच ते समजावून सांगतोय. 70 लाखाचे ऑलमोस्ट 1.5 कोटी भरावे लागणार आहेत. पण जर मी हे FD जरी केले 8.5%नी तर मला मिळणारा परतावा 20 वर्षानंतर असेल 3.5 कोटी रुपयांचा. मुंगे आल्या डोक्यामध्ये? 1.5 कोटी भरावे लागणार आहेत, पण मिळणार किती आहेत? 3.5 कोटी. आता हे विचारू नका बरं का 8.5% कोणती FD व्याज देते. डिपेंड ऑन यू, तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करताय. बघा, थोडी अमाऊंट आपण यातली FD करू शकतो, थोडी म्युच्युअल फंडमध्ये, थोडी स्टॉकमध्ये, थोडी अग्रेसिव्ह डिफेन्सिव्ह, अशा प्रकारे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मॉडरेट रेट 8.5% मला मिळेल या हिशोबाने आपल्याला प्लॅन करायचं आहे. आणि कदाचित म्युच्युअल फंडनी जर तुम्हाला 10-12-15% रिटर्न दिले तर हे आकडे काहीतरी वेगळेच असतील. आता ते तुम्हाला पचायला जड जातात म्हणून ते मोठे आकडे मी बिलकुल सांगणार नाही. मी एक सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतोय. समजा एक 20 लाख रुपयाचं लोन करतोय, थोडंसं परत खाली कॅटेगरीमध्ये आपण आलो की कमाई खूपच कमी आहे, खूप मोठ्या लोनचं उदाहरण देऊ नका. 20 लाख रुपये कमवतोय. आता या 20 लाखाच्या बदल्यात मला 40, 42, 45 लाखाच्या आसपास 20 वर्षात मला परत करायचे आहेत. पण या 20 लाखाची व्हॅल्यू 20 वर्षानंतर जर मी 8.5%ने जरी इन्व्हेस्ट केले तर होतात 1,02,00,000 रुपये. सो कर्ज घ्यायला घाबरू नका, त्याचा योग्य प्रकारे वापर करून घ्यायला शिका. जर तो तुम्ही केलात तर मजा येईल. आता याचा फायदा कसा होतो बघा, कर्ज घेतलंय, ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलीत, त्यामुळे इन्व्हेस्टमेंटला तुम्ही हात लावणार नाही, पण EMI जाणार आहे. शक्यतो पदरनं पे करण्याचा प्रयत्न करा ना, खिशाला झळ लागू दे. त्यावेळी काय होतं ना की EMI आपण देत असतो, त्यामुळे आपले खर्च ऑटोमॅटिकली कमी होतात. त्यामुळे सेव्हिंग तर तसंच राहतं, त्याची व्हॅल्यू तर प्रचंड वाढत जाते. परिणामी माझ्या घराला जस्टिफाय करणारी इन्व्हेस्टमेंट सुद्धा माझी त्या लेवलनं आहे. सगळ्याच गोष्टी व्यवस्थित मार्गी लागतात. पण पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, कमाई खूपच कमी आहे, स्वतःचं घर मोठं काहीतरी करतो, अननेसेसरी इन्कम न वाढवता खर्च वाढवतो, हे डोक्यात ठेवू नका. खूप त्रास होईल आणि हा त्रास आयुष्यभरासाठी होतो. 4 भिंतींसाठी आयुष्य वाया घालवण्यात काहीही पॉइंट नाहीये, हे लक्षात ठेवा. पण जर करायचंच आहे तर इन्कम वाढवण्यावर फोकस करा, हे मात्र नक्की. तुम्हाला जर आमची काहीही मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करा आणि सविस्तर माहिती घ्या. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. ती जबाबदारी तुमची असेल आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.